जय शिवराय मित्रांनो मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर आज 21 डिसेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं आहे। मित्रांनो याच्याच संदर्भातील एक प्रसिद्धी पत्रक काढून कोणत्या मंत्री महोदयाकडे कोणता विभाग असणार आहे याची माहिती देण्यात आलेली आहे। याच्यामधील पहिलं नाव असणार आहे ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांचं मंत्री यांच्याकडे गृह आणि ऊर्जामध्ये रिन्युएबल एनर्जी सोडून याचबरोबर न्याय विधी त्याचप्रमाणे माहिती व प्रसारण आणि ज्या खात्याचं वाटप झालेलं नाही असं खातं त्यांच्याकडे असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास गृहनिर्माण खातं असणार आहे। अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्याकडे अर्थ खातं असणार आहे। महसूल विभागाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती देण्यात आलेली आहे। तर राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंधारण विभाग पाहणार आहेत। वैद्यकीय शिक्षण विभाग हसन मुश्रीफ यांच्याकडे तर चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभाग देण्यात आलेला आहे। गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे मंत्री असणार आहेत। गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा विभाग असणार आहे। वने मंत्रालय हे गणेश नाईक यांच्याकडे असणार आहे। तर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी दादाजी भुसे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। याचप्रमाणे मृदा परीक्षण संजय राठोड यांच्याकडे तर धनंजय मुंडे यांच्याकडे अग्नि नागरी पुरवठा, मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास, उदय सामंत यांना उद्योग मंत्री बनवण्यात आलेला आहे। ते एपीएमसी विभाग हा जयकुमार रावल यांच्याकडे असणार आहे। पंकजा मुंडे यांना पर्यावरण विभाग देण्यात आलेला आहे। तर अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास तर आदिवासी विकास हा अशोक उईके यांच्याकडे देण्यात आलेला आहे। शंभूराजे देसाई यांच्याकडे पर्यटन विभाग, आशिष शेलार यांना माहिती व तंत्रज्ञान, क्रीडा विभागाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेली असून महिला व बाल कल्याण विभाग हा आदिती तटकरे पाहणार आहेत। शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक विकास, माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी मंत्री, महत्त्वाचं असं कॅबिनेट कृषी मंत्रालय हे माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेलं आहे। ग्रामीण विकास हे खातं जयकुमार गोरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर एफडीए नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। वस्त्रोद्योग मंत्रालय संजय सावकारे पाहणार आहेत। तर संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग देण्यात आलेला आहे। प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतूक विभाग देण्यात आलेला असून भरत गोगावले यांना रोजगार विभाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे। नितेश राणे मत्स्योद्योग विभाग पाहणार आहेत। आकाश फोंडकर यांच्याकडे कामगार विभाग देण्यात आलेला आहे। तर महत्त्वाचं असं खातं सहकार विभागाचं पुन्हा एकदा बाबासाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। कुटुंब कल्याण व आरोग्य प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलेला असून अर्थ कृषी जे राज्यमंत्री आहेत हे आशिष जयस्वाल असणार आहेत। पंकज भोयर हे म्हाडाचे राज्यमंत्री असणार आहेत। तर मेघनाताई बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा मंत्री राज्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे। इंद्रनील नाईक यांच्याकडे राज्यमंत्री उच्च तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन हे खातं देण्यात आलेलं आहे। तर योगेश कदम यांना ग्रामविकास पंचायत राज हे खातं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आज 21 डिसेंबर 2024 रोजी अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर हे खाते वाटप करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।